शाळेला जरी सुट्ट्या लागलेल्या असल्या ना तरीसुद्धा टिफिन बॉक्सची आठवण येतेच. आणि माझ्या मुलांचा फेवरेट असा आलू पराठा आज त्यांना आठवला आणि म्हटलं चला आज बनवूया. तर धाब्यावर जसा आलू पराठा बनला जातो ना तसाच मी बनवते. तर त्यासाठी मी घेतलं गव्हाचं पीठ, त्यामध्ये पाणी आणि मीठ घालायचं, थोडंसं चवीनुसार तेल घालायचं आणि मळून घ्यायचं. मळल्यानंतर थोडंसं तेल लावून अर्धा एक तासासाठी व्यवस्थित झाकून ठेवायचं. एकीकडे बटाटे उकडायला ठेवायचे आणि छान गार होऊ द्यायचे, पूर्णपणे गार होऊ द्यायचे. आता मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी 1 चमचा जिरा, 1 चमचा बडीशोप, आलं लसूण, थोड्याशा मिरच्या चवीनुसार आणि कढीपत्ता वाटणात घातल्यानंतर खूप छान चव येते संपूर्ण पराठ्याला. तर तुमचा पराठा छान व्यवस्थित व्हावा, अगदी लेअर त्याचा दिसावा, यासाठी ना बटाटा खूप सुका असायला हवा. त्यासाठी बटाटा तुम्ही 2-1 तास आधी सुकवून ठेवा आणि पूर्णपणे गार होऊ द्या आणि नंतर ते किसून घ्या. आता यामध्ये आपले बेसिक घरातले मसाले घालायचे, वाटण घालायचं, चाट मसाला आठवणीने घाला आणि भरपूर सारी कोथिंबीर घाला. बघा हा माझा बटाटा, हे सारण अजिबात हाताला चिटकत नाही आहे, म्हणजे परफेक्ट झालेलं आहे पराठ्यासाठी. आता नेहमीप्रमाणे जसं आपण पराठा लाटून घेतो किंवा पुरणपोळी जसं पद्धतीने तुम्हाला जमत असेल तशा पद्धतीने करा. पण अशी पद्धत केली ना की तर पराठ्याच्यातलं जे सारण आहे ना बटाट्याचं ते अगदी काठोकाठ पसरलं जातं आणि खूप छान व्यवस्थित फुगतोसुद्धा. आता तुमच्या सवयीवर आहे तुम्हाला कसा जमतो ते. तर मी अशा पद्धतीने बनवते. अगदी गोळा करून झाल्यानंतर हाताने थोडंसं मिश्रण पसरवून घ्यायचं काठापर्यंत छानपैकी आणि नंतर हा पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा. जाड बारीक जसं तुम्हाला आवडेल तसाच ठेवायचा. शक्यतो थोडासा जाडसर ठेवायचा, जसं धाबा स्टाईल असतो तसंच. आणि बास शेकवून घ्यायचा. अतिशय भारी आणि अगदी लेअर टू लेअर दिसणारा हा पराठा खूप छान होतो. सोपी पद्धत आहे. मुलांना टिफिनसाठी नेहमीच बनवते, पण आता सुट्ट्या लागल्या तर मुलांना अचानक आठवण आली बनव. तर म्हटलं चला बनवूया. तर ढाबा स्टाईल पराठा खाण्यासाठी ह्या सगळ्या टिप्स फॉलो करा.